तर विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र या विषयाचे 2013 ते 2021 पर्यंतचे महत्त्वाचे 20 प्रश्न आज आपण घेणार आहोत. मागील भागामध्येही आपण बालमानसशास्त्राचे 2013 ते 2021 पर्यंतचे महत्त्वाचे 20 प्रिव्हियस क्वेश्चन घेतलेले आहेत. हे प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा फायदा परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. कारण कोणतीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षांमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणून आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे. तर चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपांपैकी खालीलपैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क. तर अ मध्ये काय आहे, थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वातंत्र्य नाहीत आणि क मध्ये आहे मानसिक क्षमता परस्परांपासून वेगळ्या नाहीत. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण योग्य आहे? तर प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर यामध्ये आपल्याला योग्य असं विचारलं आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर आपण ह्या पर्यायावरून सुद्धा उत्तर काढू शकतो. कारण जर पहिला पर्याय बघितला तर या पर्यायामध्ये हा पर्याय सकारात्मक आहे किंवा हा पॉझिटिव्ह आहे आणि त्यानंतर दुसरा पर्याय सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि तिसरा पर्याय सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच तिसरा पर्याय हा काय आहे, नकारात्मक आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. या प्रकारे सुद्धा आपण अंदाज लावून प्रश्न सोडवू शकतो. अध्ययन अकार्यक्षम बालकाची लक्षणे कोणती असतात? तर लहान मुलांसारखे बोलतात, अतिशय लाजाळू, ऐकण्याची एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी असते, चिडखोर व रागीट वृत्तीचे असतात, तर बदल मान्य करत नाही, वाचन व लिखाण यामध्ये चुका करतात, ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीत रमत नाही. पुढचा प्रश्न आहे, आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाच तसा तयार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत त्याला खालीलपैकी कोणती कल्पना म्हणता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पुनरुत्पादित कल्पना. तर पुनरुत्पादित कल्पना कशाला म्हणतात? तर पूर्वानुभव मनपटलावर जशाच तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर शाळेतील पहिला दिवस. तर शाळेतील पहिला दिवस हा सगळ्यांच्याच लक्षात राहतो. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीचा साहचर्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड फक्त. अ मध्ये काय आहे, तर अ मध्ये थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती आहे. तर ब मध्ये पेहॉलाची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे आणि ड मध्ये स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, विनिष्ठा व मूल्य, पद्धती व कौशल्य आणि ज्ञान व तंत्र या सर्व घटकांचे अध्ययनातून संक्रमण होत असते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्वे सहाय्यभूत ठरतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अ, क, ड. तर अ मध्ये काय आहे, तर अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्टे अगोदर निश्चित केली जातात. त्यानंतर क मध्ये काय आहे, तर अध्ययनार्थाच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाशी संबंध प्रस्थापित केला जातो आणि ड मध्ये काय आहे, अध्ययनार्थाचा दैनंदिन अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याचे कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? तर विद्यार्थ्यांचे कुसमायोजन झाल्यास परिस्थितीला शरण जाणे, खोटे समाधान मांडणे आणि दिव्या स्वप्न पाहणे, तर या वर्तनाच्या बाबी आपल्याला आढळून येतात. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, क, ड. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विकासाबद्दल विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. इथे आपल्याला कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. पुढचा प्रश्न आहे अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली विधाने मांडली आहेत त्यापैकी अयोग्य विधान कोणते. तर अयोग्य विधान आपल्याला यातून शोधायचं आहे. तर यामध्ये अध्ययनार्थाचा परिणाम शिक्षकांवर होत नाही हे विधान काय आहे अयोग्य आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात तेव्हा ते कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात. तर जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा प्रयोग दिग्दर्शन पद्धती या पद्धतीचा काय करतात ते वापर करतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही. तर हा प्रश्न बॅक टू बॅक येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे वैशिष्ट्य अध्ययन प्रक्रियेचे नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केलेला आहे. तर हा प्रयोग डॉक्टर गोपाल स्वामी यांनी केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर हा प्रश्न बारकाईने वाचायचा आहे. अयोग्य विधान आपल्याला ह्यातून शोधून काढायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये एका व्यक्तीची धारणा सर्व गोष्टींच्या बाबतीत सारखी असते हे काय आहे अयोग्य विधान आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे स्वतःच्या चुका शोधणे आपल्या मनात डोकावून पाहणे आपल्या भावना व अभिरुची शोधणे आपल्यात कमतरता व बलस्थाने शोधणे स्वतःची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत. तर ही सर्व लक्षणे आत्मपरिचय या भावनिक क्षमतेची आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहेत त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. तर ही जी व्याख्या आहे ही व्याख्या कॅम्पबेल या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रावीण्य बुद्धिमत्ता सर्जनशीलता प्रावीण्य बुद्धिमत्ता भावात्मक क्षेत्र सर्जनशीलता भावात्मक क्षेत्र भावनिक बुद्धिमत्ता या सर्वांचा मिळून काय असणार आहे गट असणार आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही. तर या गटामध्ये मतिमंद मुलाचे लक्षण नाही ते म्हणजे समायोजनक्षम असणे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण प्रीवियस क्वेश्चन हे घेतलेले आहेत. जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला प्रश्न कसे वाटले हे सांगायचं आहे. धन्यवाद.